बेल आयकॉन दाबायला विसरू नका। निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज। मुसळधार पावसातही आंदोलन पेटले। सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा फ्लेक्स स्ट्रक्चर उभारणीला तीव्र विरोध। शहरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाची तमा न बाळगता सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उभारण्यात येत असलेल्या अनलिगली फ्लेक्स स्ट्रक्चरच्या म्हणजेच लोखंडी होर्डिंगसाठी लोखंडी सांगाडे वापरण्यात येणारे स्ट्रक्चर विरोधात आज आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरू केले। भर पावसात आंदोलन हा सध्या परिसरात प्रचंड चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय बनला आहे। नेमका वाद काय आहे हे आपण माहिती घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित परिसरात एक अनलिगली फ्लेक्स स्ट्रक्चर उभारण्यात आलेले होते। ते अतिक्रमण असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे। या स्ट्रक्चरमुळे सुरक्षेचा धोका होऊ शकतो व पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे हे जड लोखंडी स्ट्रक्चर कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली आहे। या उभारणीमुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण होणार असून परिसरात विद्रुपीकरण होत असल्याचा आरोप आंदोलकाच्या वेळी करण्यात आला। पावसातही ठिय्या आंदोलन। आज सकाळपासून परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे। मात्र प्रशासनाने काही संबंधित कार्यकर्त्यांनी हे काम तातडीने थांबवावे या मागणीसाठी घटनास्थळी ठिय्या मांडला। जोपर्यंत हे अनधिकृत आणि धोकादायक स्ट्रक्चर हटवले जात नाही तोपर्यंत पाऊस असो वा वादळ आम्ही इथून हलणार नाही असा निर्धार सुशांत मोरे यांनी बोलून दाखवला। त्याचप्रमाणे सातारा नगरपालिकेचे अधिकारी अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी तातडीने यंत्रणा हलवत स्ट्रक्चर काढून घेत काम चालू होतं। पत्रकारांचे नागरिकांनी मला फोन केला होता, इथं विना परवानगी होर्डिंग लागलेले आहे, ते होर्डिंगला परवानगी आहे, मात्र या अतिरिक्त होर्डिंग लावलं जातं आहे। त्यासाठी मी सीओना सांगितलं, हिंगे म्हणून आस्थापन आहे त्याला सांगितलं, तरी त्यानं ह्या कारवाई केली नाही। म्हणून आजपर्यंत पाऊस आहे, दरडी पडतायत, आज संपूर्ण राज्यात हाहाकार झाला आहे आणि इथं नगरपालिकेचा विरोध चालला आहे। सातारकरांशी जीवाशी खेळायचा, होर्डिंग लावायचा, त्यामुळे होर्डिंग लावायचं जे बेकायदेशीर ते काढलं पाहिजे, ह्यासाठी संबंधित गुन्हा दाखल करा।